नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 6चा चॅप्टर नंबर 12 पर्सेंटेजचा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत 30. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे सॉल्व द फॉलोइंग्स. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याचं. शबाना स्कोर्ड 736 मार्क आउट ऑफ 800 इन हर एक्झाम. व्हॉट वॉज द पर्सेंटेज शी स्कोर्ड. म्हणजे तिला 800पैकी 736 मार्क्स मिळाले आहेत, तर त्यापैकी तिला किती पर्सेंट मिळाले आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर मग चला आपण बघूया. इथे सोल्युशनमध्ये घेऊया. 736 आउट ऑफ 800 इक्वल्स टू, आता 736 डिवाइड बाय 800 आपण त्याला डिवाइड करून घेऊया. ठीक आहे, आणि याला 100ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 736 अपॉन 800 इंटू 100. ओके, आता इथे बघा, हे 0 कट झाले, हे 0 कट झाले. आता 8 1 8 राहतो, म्हणून इथे 736 डिवायडेड बाय 8 येतो. आता 8 1 8, 8 9 किती येतात 72, आणि इथे 1 उरतो. ठीक आहे, मग इथे 8 2 16 येतात. इथे 2 आला, म्हणजे इथे आन्सर येईल 92% शबानाला मिळालेले आहेत. बघा, 2 नंबरचा क्वेश्चन आहे. देअर आर 500 स्टुडंट इन द स्कूल इन द हिंदा village. If 350 of them can swim, what percent of them can swim and what percent can not. म्हणजे 500पैकी 350 मुलं जे आहेत ते स्विमिंग करत आहेत, आणि जे उरलेली मुलं आहेत ती स्विमिंग करत नाही आहेत. तर आपल्याला ते पर्सेंटेजमध्ये सांगायचं आहे की 500चे 350 म्हणजे किती टक्के होतात, आणि किती टक्के मुलं हे स्विम करत नाही आहेत. तर आपण इथे घेऊया 350 म्हणजे 350 स्टुडंट swim out of 500, म्हणजे इथे येईल 350 डिवायडेड बाय 500 येईल. ओके, मग याला आपण इथे 350 डिवायडेड बाय 500 इंटू 100 येणार आहे. ओके, मग इथे काय होणार आहे, डिनॉमिनेटरची 20, हे मल्टिप्लायला असते 20 कट होतील, 5 1 5 येतो, म्हणून इथे 350 डिवायडेड बाय 5 येणार आहे. ठीक आहे, मग आता 5 7 30 येतात, आणि 5 0 हा ॲज इट इज, म्हणजे 70% जे स्टुडंट आहेत त्यांनी काय केलं आहे, स्विम केलेलं आहे. मग आपण इथे आन्सर लिहूया. देअर फॉर 70% स्टुडंट कॅन स्विम. ओके, आणि आता किती मुलांनी स्विम केलेलं नाही आहे, तर आपण काय करूया, इथे आता आपले टोटल 100 असतात पर्सेंटेज, म्हणजे त्याच्यातून आपण हे 70 काय करूया, मायनस करूया. मग इकडे उरतात आपले 100मधून 70 गेल्यावर इथे किती उरतात 30. इथे आपण पर्सेंटेजचं साईन घेऊया. ठीक आहे, म्हणजे 100मधून 70 गेल्यानंतर इथे 30 उरतात, म्हणजे 30 स्टुडंट कॅन नॉट स्विम. ओके, समजलं, इझी आहे ना. द 19,500 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड, ऑन हाऊ मेनी स्क्वेअर मीटर डीड ही ॲक्च्युली प्लांट ज्वार. म्हणजे त्याची जी जमीन आहे ती किती आहे, 19,500 स्क्वेअर मीटर आहे. त्याच्यावर त्याने 70% प्लांट केलं आहे ज्वारला. मग म्हणजे ती जमीन जी 70% येते ती आपल्याला स्क्वेअर मीटरमध्ये त्यांना सांगायची आहे. मग इथे घेऊया 70% ऑफ 19,500 स्क्वेअर मीटर. ओके, मग इथे देअर फॉर 75 अपॉन 100 इंटू 19,500 येतात. ओके, मग इथे काय होईल, हे 20 हे 20 कट होऊन जातील. मग इथे राहतं काय, देअर फॉर 75 इंटू 195. तर यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं 14,625 स्क्वेअर मीटर. म्हणजे 19,500चा 75% किती जमीन येते, तर 14,625 स्क्वेअर मीटर येते. मग आपण इथे फायनल आन्सर घेऊया. देअर फॉर प्रकाश सौर ज्वार
on 14,625 square meter of his total land. ओके, कळलं. आता याचं फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे. सोहन रिसिव्ड 40 मेसेज ऑन हिज बर्थडे. ऑफ दीज 90% वेअर बर्थडे ग्रीटिंग्स. हाऊ मेनी अदर मेसेज डीड ही गेट बिसाइड द ग्रीटिंग्स. ओके, आता त्याला टोटल मेसेज किती आलेले आहेत? 40 आलेले आहेत. ओके, 40 मेसेज आहेत. मग त्याच्यातले 90% हे त्याला ग्रीटिंगने मेसेज मिळाले आहेत. मेसेज ऑफ बर्थडे, ग्रीटिंग इक्वल्स टू 90% अँड अदर मेसेज आहेत इक्वल्स टू 100 मायनस 90 केल्यानंतर इथे किती येणार आहे? 10% मिळाले आहेत. अदर टाईप्समध्ये जे त्याला विशेष आले ते 10% आहेत. मग इथे करूया आपण 10/100 इंटू 40. ओके, हा 0 कट झाला, हा 0 कट झाला. ठीक आहे. आता 10 इंटू 4 केल्यानंतर इथे येतील 40/10. आता 10 1 जा 10, 10 4 जा 40, म्हणजे इथे आन्सर येतं 4. ओके, मग इथे फायनल आन्सर येईल देअर फॉर सोहन रिसिव्ड 4 other message beside the greeting. ओके, आता 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. ऑफ द 5,675 पीपल इन अ विलेज, 5,448 आर लिटरेट. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लिटरेसी इन द विलेज. ओके, आता आपण घेऊया आउट ऑफ 5,675 अँड 5,448 आर literate equals to 5,448 upon 5,675. ओके, आता आपल्याला याचं पर्सेंट काढायचं. देअर फॉर पर्सेंटेज ऑफ लिटरसी इक्वल्स टू 5,448 अपॉन 5,675 इंटू 100. बघा, आपण याचा भागाकार करायचा आहे. तर आपण इथे याचं फ्रॅक्शन घेतलं आहे, म्हणजे 24 इंटू 227ला मल्टिप्लाय केल्यानंतर हे आन्सर येतं, आणि 25 ने 227ला मल्टिप्लाय केल्यानंतर हे आन्सर येतं. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सेम व्हॅल्यू असल्यामुळे ते दोघं कट झाल्या. मग आपलं उरतं इथे 24 इंटू 25 इंटू 100 येतो. मग 25 1 जा 25, 25 4 जा 100, इथे कॅन्सल होतात. मग आपल्याकडे उरतं 24 इंटू 4 येतो इक्वल्स टू, मग 24 इंटू 4 केल्यानंतर 96% येतात. आपलं फायनल आन्सर येतं द लिटरसी ऑफ द विलेज इज 96%. ठीक आहे, समजलं सर्वांना. लास्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. इन द इलेक्शन ऑफ 1,080 ऑफ द 1,200 वुमन इन जांभुलगाव कास्ट देअर वोट व्हाईल 1,360 ऑफ द 1,700 in Vadgaon cast there. In their village did a greater proportion of women cast their vote. ठीक आहे, कोणत्या विलेजमध्ये जास्त वोटेज झाले आपण बघूया. आता इथे आपण हे लिहून घ्या गावाचे नावं. जांभुळगाव आणि हे वडगाव. ओके, इथे घेऊया वुमन कास्ट देअर वोट equals to 1,080 upon 1,200.
आणि इथे झाले आहेत 1360 अपॉन 1700मधून. ओके, मग आता आपण काय करूया, पर्सेंटेज ऑफ वुमन वोट इक्वल्स टू 1080 अपॉन 1200 इंटू 100 इक्वल्स टू 1360 अपॉन 1700 इंटू 100. ओके, मग आता इथे याचे 2 झिरो कट होऊन जातील, याचे 2 झिरो कट होऊन जातील. ठीक आहे, मग आता आपण काय करूया, इथे उरतात 1080 अपॉन 12 आणि इथे उरतात 1360 अपॉन 70. ठीक आहे, तर याचं फायनल आन्सर येणार आहे आपलं 90. 12 1 जा 12, 12 9 जा 108 आणि हा 0 ॲटेड ते 90% आन्सर येणार आहे. आणि इथे येणार आहे आपलं 17 1 जा 17, 17 8 जा 136 आणि हा 0 इज 80, म्हणजे इथे किती येतात, 80%. मग आपलं फायनल आन्सर येणार आहे इथे, घेऊया आपण, इन जांभूळगाव विलेज women cast their vote in greater proportion. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.